येस स्टुडंट्स, मोल कन्सेप्ट, सम बेसिक कन्सेप्ट, त्याचे हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये मोल मोलॅरिटी हे अतिशय महत्त्वाचं आणि त्यानंतर ग्राम इक्विव्हॅलेंट नॉर्मॅलिटी हे 12वीच्या दृष्टिकोनातून असं हे चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. हे म्हणजेच तुमचा तो सम बेसिक कन्सेप्ट SBC हा 99% टॉपिक आहे. मग 11च्या हिशोबाने काही स्पेसिफिक डेफिनेशन वगैरे असा तो भाग असतो, तो पुढं बघायचंच आहे आपल्याला. पण या गोष्टी म्हणजे आपली 11वी 12वी सर्व प्रकारचे CET नीट आणि मग मोल मोलॅरिटी नॉर्मॅलिटी हे सगळं बघितलेलं आहे. तर त्यातले काही रिलेशन्स, काही गोष्टी बघा. M1 V1 = M2 V2. आता हे डायरेक्ट मी इक्वेशन लिहिले, आपण ते खात्री करून बघायचं आणि त्याप्रमाणे डायरेक्ट करायचं. हे दिस इज फॉर डायल्युशन. म्हणजे जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा की माझ्याकडे 0.2 मोलार HCl आहे, मोलॅरिटी HCl आहे, व्हॉल्यूम, आणि ते समजा माझ्याकडे 2 लिटर आहे. ओके, 2 लिटर फ्लास्क. ओके, 2 लिटर आणि याचे कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार. आता मोलार 0.2 मोलारचं मिनिंग आम्हाला माहिती आहे. 0.2 मोल्स ऑफ HCl पर लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे मॅथमॅटिकली पर लिटर कॅल्क्युलेट केलं तर 0.2 मोल्स येणार. मग ते 10 लिटर असू देत, 100 ml असू देत, हाफ लिटर असू देत, असे 2 लिटर्स आहेत. ओके, म्हणजे ॲक्च्युली 2 लिटरमध्ये HCl किती आहेत तर 0.4 मोल्स आहेत. 0.4 मोल्स आर प्रेझेंट इन 2 लिटर. म्हणजे पर लिटर ऑटोमॅटिकली 0.2 मोल्स येणार. पर लिटर हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट, दॅट बिकम्स दी मोलॅरिटी. ते आम्हाला क्लिअर आहे. आता त्याच्यामध्ये हे घेतलं आणि आम्ही दुसरा मोठा फ्लास्क घेतला. ओके, डायग्राममध्ये नवीन समजा हा 4 लिटरचा फ्लास्क आहे. हे याच्यामध्ये टाकलं 2 लिटर अँड इट इज डायल्युटेड. आणखी 2 लिटर वरून फक्त वॉटर सॉल्वंट टाकलं आणि त्यामुळं डायल्युटेड टू 4 लिटर असं म्हणतोय. अशी कल्पना करा, डायल्युटेड टू 4 लिटर असं झालं. मग ते जे नवीन डायल्युटेड टू 4 लिटर आहे ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डायल्युटेड सोल्युशन, असं एखादं एक्झाम्पल बनवायचं सोपं, पण तो फॉर्म्युला खात्री करून बघायची. आता हे 2 लिटर आहे, पर लिटर 0.2 मोल्स आहेत. म्हणजे ऍक्च्युली विचार केला तर 0.4 मोल इन 2 लिटर होते, म्हणून तर पर लिटर 0.2 मोल्स. आता डायल्युशन केल्यानंतर काय होणार आहे, ऑन डायल्युशन काय होणार, ते 4 लिटरला डायल्युशन केलं, ते कितीही करू शकतात. आम्ही 4 लिटर केलं, म्हणजे 2 लिटर सोल्युशन मध्ये आणखी 2 लिटर सॉल्वंट टाकलं, म्हणजे आता ते सोल्युशन झालं 4 लिटरचं. पण HCl म्हणजे सॉल्यूट, म्हणजे या स्पेसिफिक केसमध्ये HCl, ते पहिल्या 2 लिटर मधून जेवढे आहेत ते आता 4 लिटरचे झाले. नंतरचे 2 लिटर ज्या सॉल्वंट आहे, पाणी आहे. त्यामुळे ऑन डायल्युशन 0.4 मोल हे 4 लिटरचे झाले. आता 0. हे न्यूज हे ओरिजिनल सोल्युशन इनिशियल नाही का, बारीक अक्षर लिहितो ते सोपं आहे, इनिशियल. आणि आता हे ऑन डायल्युशन नाही का, आता सध्याचं. आता याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, पुन्हा तेच पर लिटर हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट न्यू सोल्युशन. तर 4 लिटरमध्ये 0.4 मोल्स आहेत, जे 0.4 मोल्स आहेत 2 लिटर मधून आले. पण आता न्यू सोल्युशन कसं आहे, 4 लिटर 0.4 मोल करस्पॉन्ड्स टू 4 लिटर. मग पर लिटर काय होणार बरं, तर 1 × 0.4/4 म्हणजे 0.1 म्हणजे 0.1. म्हणजे या नवीन सोल्युशनचं जे आता जे 0.2 मोलार 2 लिटर सोल्युशन डायल्युटेड टू 4 लिटर बरं का, म्हणजे पुन्हा ते 4 लिटर होईपर्यंत सॉल्वंट ऍड केलं फक्त, डायल्युटेड टू. ओके, कुठला शब्द कसा वापरला ते पण बघायचं असतं. तर त्या डायल्युटेड टू 4 लिटर झाल्यामुळे आता फायनल व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन 4 लिटर आहे. पण त्याच्यामध्ये सॉल्यूट जे आहेत HCl म्हणजे ते पहिल्या 2 लिटर मधून जे होते तेवढेच आहेत, आणि त्यामुळे आता त्याचं पर लिटर व्हॅल्यू 0.1 मोल येणार. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, न्यू मोलॅरिटी नाही का, न्यू कॉन्सन्ट्रेशन
0.1 मोलार आहे. आता असं असं खात्री करायची आणि मग तुम्ही आता इथं त्याच्यात भरून बघा की आपलं M1V1 म्हणजे इनिशियल मोलॅरिटी किती आहे बरं, 0.2 मोलार नाही का, 0.2 मोलार इंटू त्याचं व्हॉल्यूम किती, 2 लिटर नाही का, हे मोलार आहे, हे लिटर आहे. आणि मग फायनल मोलॅरिटी M2 आणि इथं व्हॉल्यूम म्हणजे फायनल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन, फायनल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन डायल्युटेड टू 4 लिटर म्हणजे 4 लिटर पर्यंत तेवढे टाकले. ओके, ॲडिशनल 4 लिटर टाकलं नाही, डायल्युटेड टू 4 लिटर म्हणजे परत ते 4 लिटर होऊपर्यंत मी डायल्यूट केलं त्याला, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे टोटल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम 4 लिटर आणि इथं मोलॅरिटी येणार 0.2 इंटू 2 डिवाइड बाय 4 किती येणार, 0.1. M2 इज इक्वल टू 0.1 मोलार. दॅट्स ऑल. आता हे असं सोपं एक्झाम्पल एखादं घेऊन कॅल्क्युलेट केलं आणि आम्हाला एक खात्री झाली की डायल्युशनसाठी, मग तो ॲसिड असू दे, बेस असू दे, दुसरं कुठलं सोल्युशन असू दे, हा फॉर्म्युला वापरायचा डायल्युशनसाठी, M1V1 इक्वल टू M2V2. मग इन्स्टेड ऑफ मोलॅरिटी, इफ द क्वेश्चन, प्रॉब्लेम, MCQ, ओके, हे लक्ष द्या, समजून घ्या. याप्रमाणे तुम्ही एखादं एक्झाम्पल बनवा. जरा कॉम्प्लिकेटेड आकडे घ्या, इथं एक्सप्लेन करताना आपलं सोपं घेतलं, फॉर्म्युला समजण्यासाठी. आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरणारच इथून पुढे, पण आपल्याला एकदा कळला की तो लक्षात राहतो. ओके, इन्स्टेड ऑफ मोलॅरिटी इफ इट इज नॉर्मॅलिटी, सेम थिंग. मग तुम्ही एखादा असं नॉर्मॅलिटीचं घ्या, 0.5 नॉर्मल 3 लिटर्स आणि डायल्युटेड टू 6 लिटर्स, असं काहीतरी एक्झाम्पल म्हणून आता मी केलं त्याप्रमाणे विचार करून बघा. आता मी एक एक्झाम्पल सांगितलं, दुसरं सांगणार नाही. त्यामुळं मोलॅरिटीच्या भाषेत असेल आणि ते डायल्युशन केलं त्याचं आम्ही, तर फायनल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इफ यू नो, डायल्युशन केल्यानंतर, तर मोलॅरिटीच्या भाषेत असेल तर M1V1 इक्वल टू M2V2. तसं सिमिलरली फॉर डायल्युशन N1V1 इक्वल टू N2V2. हे दोन फॉर डायल्युशन आहेत. ओके, त्यानंतर हे जी फॉर्म्युला आहे M1V1 प्लस M2V2 इक्वल टू M3V3, हे फॉर अ मिक्सचर, फॉर मिक्सचर म्हणजे हा आता तुमचा समज. आता मी जसं सांगितलं तसं नॉर्मॅलिटीचं साठी एखादं एक्झाम्पल घेऊन आपल्या पूर्वीच्या एक्झाम्पलमधलंच घ्या, सोपं घ्या, करून बघा. फॉर मिक्सचर म्हणजे कसं, समजा एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, H2SO4 0.1 मोलार 500 ml H2SO4. आता तो सेम ॲसिड असं म्हटलं तर चालेल, ॲक्च्युअली सेम टाईप ऑफ ॲसिड असं म्हणायला पाहिजे, पण ते तर आपण आताच विचार नको करायला. म्हणजे सेम टाईप म्हणजे 1 molecule गिविंग 2H+ आयन्स, 1 molecule गिविंग 3H+ आयन्स, ते मोनोबेसिक ॲसिड, डायबेसिक ॲसिड, ट्रायबेसिक ॲसिड, असं अशा अर्थाने. तर आपण सध्या सेम ॲसिड किंवा सेम बेस अशा हिशोबाने बघूया. ओके, 0.1 मोलार 500 ml H2SO4 आणि 0.2 मोलार 300 असेल, 700 असेल ml, mlच्या ऐवजी लिटर असेल, काही असू दे. ओके, तर 0.2 मोलार 1500 ml H2SO4 असं, आणि हे दोन्ही मिक्स केले, मिक्स्ड. तर ते जे मिक्सचर जे असेल फायनल सोल्युशन, त्या फायनल सोल्युशनची मोलॅरिटी काय असतात, तर मग याला जर आपण M1V1 म्हणालो, आता V1 ज्या युनिटमध्ये त्याच युनिटमध्ये V2 पाहिजे आणि फायनली त्याच युनिटमध्ये मग V3 येणार. समजलं ना, युनिट शुड बी सेम. आणि मग M1V1 म्हणजे मोलॅरिटी आणि त्याचं व्हॉल्यूम, M2V2 मोलॅरिटी आणि त्याचं व्हॉल्यूम, हे दोन्ही मिक्स केले तर M1V1 प्लस M2V2 इज इक्वल टू M3V3. V3 म्हणजे काय, हे दोन्हीचं मिक्स केल्यानंतर फायनल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. आता इथे फायनल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन V3 म्हणजे तुम्हाला M1V1 माहिती आहे, मोलॅरिटी आणि व्हॉल्यूम. M2V2 म्हणजे दुसरं सोल्युशन, दुसऱ्या मोलॅरिटीचं व्हॉल्यूम, मोलॅरिटी दोन्ही वेगळे असतील किंवा एखादा फॅक्टर सेम असेल. ओके, आणि मग V1 प्लस V2 केले की V3 मिळणार, नाही का. V3 इज इक्वल टू V1 प्लस V2 फायनल व्हॉल्यूम म्हणजे इथे किती येणार मग, V3 1500 प्लस 500 म्हणजे 200 ml. आता बाकीच्या ml मध्ये भरतोय, पण हे पण ml मध्ये भरायचं, म्हणजे 2 लिटर आहे ॲक्च्युअली, हे हाफ लिटर आहे, हे 1.5 लिटर आहे. ओके, DMQ मध्ये म्हणजे लिटरमध्ये भरा, कुठलं तरी एक युनिट फॉलो करायचं.
आणि त्याप्रमाणे मग याचं आन्सर काय येईल बघा. M1V1 प्लस M2V2 इज इक्वल टू M3V3 म्हणजे 0.1 मोलार इंटू 500 ml. ओके, याचा ml तर सगळे व्हॉल्यूममध्ये ml मध्येच प्लस 0.2 मोलार 1500 ml इज इक्वल टू M3 इंटू V3 म्हणजे 1500 प्लस 500 आपण इथं लिहिलं 2000 ml हे ml मध्ये. आणि मग M3 इज इक्वल टू 0.1 इंटू 500 प्लस 0.2 इंटू 1500 डिवायडेड बाय 2000. दॅट विल बी दी मोलॅरिटी. आता हे कॅल्क्युलेशन सोपं आहे, तुम्ही करा. सरळ सरळ मल्टिप्लाय करा, ॲड करा, फॅक्टर कॉमन काढा, तो 2000ला डिवाइड होईल, 0 0 जातील. मुद्दा काय, एक्झाम्पल आपण हे फॉर्म्युले डायरेक्ट वापरतात, सोपे आहे. समजून नाही घेतले तर कुठंतरी गोंधळ होतो. फॉर्मेशन मग मोलॅरिटीच्या भाषेत असेल तर मोलॅरिटी ऑफ वन सोल्युशन, त्याचं व्हॉल्यूम, मोलॅरिटी व्हॉल्यूम ती मग उद्या 3 असतील, काही नाही. M1V1 प्लस M2V2 प्लस M3V3 इज इक्वल टू M4V4. फक्त V4 म्हणजे काय, हे तिन्ही व्हॉल्यूमचे V1 प्लस V2 प्लस V3 युनिट सेम पाहिजे. या गोष्टी कळल्या आणि नंतर धडाधड फॉर्म्युलेवर डायरेक्ट वापरायचं. एवढं सगळं एकदाच चर्चा करताना सुरुवातीला मग नॉर्मॅलिटीच्या भाषेत असेल सेम थिंग. फक्त एकाची मोलॅरिटी दुसऱ्याची नॉर्मॅलिटी असं घेऊन चालणार नाही. समजलं का? सगळे मोलॅरिटी किंवा सगळे नॉर्मॅलिटीमध्ये. तर तो एक त्यानिमित्ताने पार्ट आपण बघितला, सोपा आहे. तर फॉर डायल्युशन M1V1 इक्वल टू M2V2 मोलॅरिटीच्या भाषेत असेल, आणि किंवा N1V1 इक्वल टू N2V2 डायल्युशन म्हणजे एखादं मोलॅरिटी किंवा नॉर्मॅलिटी माहिती आहे, त्याचं व्हॉल्यूम माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये जस्ट बाय ॲडिंग सॉल्वंट तुम्ही ते डायल्यूट केलं. 2 लिटर आहे त्याचं 10 लिटर केलं, म्हणजे 10 लिटर होऊपर्यंत डायल्यूट केलं. आता शब्द कशा आलेत बघायचे बरं का. जसं बघा, अशी 0.2 मोलार 2 लिटर होतं आणि त्याच्यामध्ये ॲडेड 4 लिटर्स असं असेल तर तो फायनल व्हॉल्यूम 6 लिटर होणार. कारण 2 लिटर ऑलरेडी सोल्युशन होतं, त्याच्यामध्ये ॲडेड सॉल्वंट 4 लिटर्स म्हणजे 6 डायल्युटेड टू 4 लिटर होतं. म्हणजे तुम्ही आता सॉल्वंट एवढे ॲड केले की आता फायनल व्हॉल्यूम 4 झालं. तर असं काही शब्द वगैरे त्याची सवय करून घेणे हा एक आतापर्यंत इथंपर्यंत तो पार्ट होता. त्याच्यानंतर मग आणखी काही 1-2 मुद्दे आहेत. हे एक डायल्युशनचा सोपा पार्ट होता, तो सांगितला. येस, आणखी एक पार्ट बघूया. मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी. ॲसिड बेससाठी वापर याचा जास्त होतो, म्हणून जास्त म्हणजे त्याच्यासाठीच होतो आपला लिमिट. तर नॉर्मॅलिटी अपॉन बेसिसिटी इज इक्वल टू मोलॅरिटी, किंवा नॉर्मॅलिटी अपॉन एसिडिटी इज इक्वल टू मोलॅरिटी. ॲसिडसाठी बेसिसिटी, मग ते पहिलं समजून घेऊ. जसं की बघा इथं H2SO4, 1 molecule of H2SO4 makes available 2 free H plus ions to the solution. Aqueous solution, large free H plus ions म्हणजे इथे aqueous, large amount of water. ओके, तसे आणखी एक्झाम्पल्स असतात. H2S, फक्त अजून वीक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड हा पार्ट आपण बघायचा. सोपा असला तरी टप्प्याटप्प्याने बघायचं. H2CO3 हे डायबेसिक ॲसिड आहे, नाही का. म्हणजे काय, 1 molecule गिव्स हाऊ मेनी फ्री H प्लस आयन्स 2. म्हणजे बेसमधून येणारे किती फ्री OH मायनस आयन्सला तो न्यूट्रलाइज करू शकतो 1 molecule. अशा अर्थाने ते बेसिसिटी म्हटलेलं आहे. ॲसिड आणि त्याला बेसिसिटी का म्हणतात, तर 1 molecule मेक्स अवेलेबल इन ॲक्वस सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर 2 फ्री H प्लस आयन्स. त्यामुळं बेसमधले किती फ्री OH मायनस आयन्स, बेस इज सबस्टन्स when dissolved in water gives free OH minus ions. तर फ्री OH minus ions हे दोघांना न्यूट्रलाइज करू शकतो 1 molecule, कारण एका molecule मधून 2 H प्लस आयन्स. म्हणून हे डायबेसिक यांना म्हणायचं. म्हणजे डायबेसिक फक्त म्हणायचं नाही, हे डायबेसिक ॲसिड. तसं HCl असेल, HNO3 असेल, नाही का, हे स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंगली अजून चर्चा व्हायची, पुढचे पॉईंट आहेत ते. ॲसिटिक ॲसिड असेल, ओके, निदान HCl HNO3 एवढं सध्या सुरुवातीला माहीत असेल तर आपली सुरुवात आहे. तर 1 molecule गिव्स 1 फ्री H प्लस आयन. हे मला HCl कडे बघूनच कळतं, H प्लस Cl मायनस. त्यामुळे हे मोनोबेसिक ॲसिड. तसंच NaOH KOH
वन मोलॅक्युल म्हणजेच एन नंबर ऑफ मोलॅक्युल्स, म्हणजे वन मोल असेल तर वन मोल OH मायनस आयन मिळणार. वन मोलॅक्युल गिव्स वन फ्री OH मायनस आयन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. ॲक्वा सोल्युशन बारीक लिहिलं आहे, Na प्लस प्लस OH मायनस KOH. त्यामुळं एक मोलॅक्युल NaOH ऍसिड मधले फ्री H प्लस आयन्स किती न्यूट्रलाइज करू शकतो, तर एकच. म्हणून हे NaOH KOH यांना मोनो ऍसिडिक बेस एवढं माहिती असतं. तेच आपण चर्चेत घेतलं होतं आतापर्यंत, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH2. मग एखादं एक्झाम्पल पुढे वाढतं, एवढं पहिला माहित असलं तरी वाचतं. वन मोलॅक्युलर कॅल्शियम हायड्रॉक्साईड व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर ॲक्वा सोल्युशन, लार्ज अमाउंट ऑफ वॉटर, AQ बारीक लिहिलं आहे, कॅल्शियम अँड 2 फ्री OH मायनस आयन्स, 2 फ्री OH मायनस आयन्स, म्हणून तेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं एक मोलॅक्युल ऍसिड मधले 2 फ्री H प्लस आयन्सला न्यूट्रलाइज करू शकतो, कारण ऍसिडिटी इज बिकॉज ऑफ फ्री H प्लस आयन्स फ्रॉम दॅट सबस्टन्स. तसं बेसिसिटी इज बिकॉज ऑफ फ्री OH मायनस आयन्स फ्रॉम द सबस्टन्स NaOH कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्यामुळे हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे काय झाले, तर हे झाले मोनो ऍसिडिक बेस, तसं हे झाले डाय ऍसिडिक बेस. हे एवढं पहिला कळलं, एक दोन नेहमीचे दोन एक्झाम्पल्स, की त्याच्यावरून नॉर्मॅलिटी अपॉन बेसिसिटी इज इक्वल टू मोलॅरिटी. म्हणजे मग मोलॅरिटी नॉर्मॅलिटीमध्ये मग डायरेक्ट फॉर्म्युला मिळाला, समजलं का. आणि मग एखादं एक्झाम्पल घेऊन बघायचं, म्हणजे फॉर्म्युल्यासाठी आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी. जसं बघा तुम्ही आता H2SO4 असेल तर H2SO4 ची बेसिसिटी 2 आहे, ते कळलं आम्हाला. म्हणजे 2 मग नॉर्मॅलिटी डिवाइडेड बाय 2 केली तर त्या H2SO4 ची मोलॅरिटी मिळणार. तसंच बेस एखादा घेता येईल. मग एखादं एक्झाम्पल छोटं सोपं म्हणूया आपण पटकन, सोपं पटकन लक्षात येण्यासाठी. समजा आमच्याकडे 500 ml सोल्युशन ओके, अँड 9.8 ग्राम H2SO4 असं काहीतरी घ्यायचं. नॉर्मली त्या पट्टीत घेतलं म्हणजे कॅल्क्युलेशन समजण्यासाठी करतोय. 9.8 ग्राम ऑफ H2SO4 असं आपण केलं. आता 9.8 ग्राम ऑफ H2SO4, आता इक्विव्हॅलंट वेट ऑफ H2SO4 49 N नंबर ऑफ फ्री H प्लस आयन्स. मागचे लेक्चर तुम्ही जाऊन वाचा, पुन्हा बघा. ते न करता हे ऐकत असाल तर त्यांना हे कळणार नाही. अवघड नाही, पण का कळणार नाही ते सांगायला पाहिजे. कळणार नाही असा निगेटिव्ह अर्थ करू नका. काही गोष्टी मागच्या राहिल्या असतील, ऐकल्या नसतील, बघितल्या नसतील व्हिडिओज, आणि डायरेक्ट हा व्हिडिओ बघायला गेला तर ते सांगायला पाहिजे ॲज अ टीचर. ओके, तर 9.8 म्हणजे मोलच्या भाषेमध्ये 0.1 मोल. पण 49 हे इक्विव्हॅलंट वेट ऑफ H2SO4 आहे, कारण का 49 ग्राम म्हणजे इट गिव्स N नंबर ऑफ फ्री H प्लस आयन्स. प्रिव्हियस लेक्चर बघा, डिटेल सांगणार नाही. सो 4.9 इज 98 ग्राम हे 1 मोल ऑफ H2SO4 आहे. पण 49 ग्राम हे 1 ग्राम इक्विव्हॅलंट आहे. कारण सांगितलेलं प्रिव्हियस लेक्चर बघा. त्यामुळं 4.9 हे 0.1 ग्राम इक्विव्हॅलंट, म्हणजेच 9.8 हे मोलच्या भाषेत 0.1 मोल आहे, म्हणजेच ग्राम इक्विव्हॅलंटच्या भाषेमध्ये 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट आहे. कळलं का? मी पुन्हा सांगतोय, मागचे ग्राम इक्विव्हॅलंट, मोल आणि दोन्हीचे रिलेशन आणि हेच एक्झाम्पल्स घेतले होते. ते लेक्चर्स क्लिअर असतील तर हे सहज रिव्हिजन बसल्या काही नाही याच्यामध्ये. आणि या सारख्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, सोप्या असल्या तरी. म्हणून ते सम बेसिक कन्सेप्ट म्हणलेलं आहे. आणि त्या टॉपिकमधला हा 99% पार्ट जो आहे तो आता आपण जो कव्हर करतो. काही एक्झाम्पल्स आपण घेऊ अजून, MCQs, न्यूमेरिकल्स, आणि मग ॲटॉमिक मास युनिट किंवा इम्पिरिक असा पार्ट. म्हणजे 1% का म्हणतोय तर 11वी 12वी MCQs असं पदोपदी लागणाऱ्या या गोष्टी आहेत. आतापर्यंत झालं आणि आणखी 1-2 लेक्चर जे होणार आहेत ते प्रत्येक टॉपिकमध्ये लागणार एक गोष्ट. बऱ्याच नवीन वेगळ्या कन्सेप्ट, पण तिथं हे असतंच. असं जसं इक्विव्हॅलंट वेट अँड नॉर्मॅलिटी, मोल कन्सेप्ट वरूनच आलेलं आहे. मोल आणि मोलॅरिटी माहित नाही, डायरेक्ट तुम्ही इक्विव्हॅलंट वेट नॉर्मॅलिटी शिकू शकत नाही तसं. ओके, तर 9.8 ग्राम घेतलेलं आहे H2SO4, म्हणजे मोलच्या भाषेत 0.1 घेतलं आहे आणि ग्राम इक्विव्हॅलंटच्या भाषेत 0.2 घेतलेलं आहे. आता हे 500 ml मध्ये आहे. आता मोलॅरिटी सांगायची म्हणजे 1000 ml मध्ये किती हे सांगायचं. मोलॅरिटी सांगायचं म्हणजे 1000 ml मध्ये किती. ओके, किंवा नॉर्मॅलिटी सांगायचं म्हणजे 1000, म्हणजेच पर लिटर सांगायचं. पर लिटर हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट, मोलॅरिटी. तर 9.8 म्हणजे 0.1 मोल
म्हणजे 0.1 मोल करस्पॉन्ड्स टू 500 ml, म्हणजेच मॅथमॅटिकली 0.2 मोल करस्पॉन्ड्स टू 1 लिटर. म्हणजे हे 0. याचा अर्थ हे मोलॅरिटीच्या भाषेमध्ये हे 0.1 मोल, 9.8 ग्राम म्हणजे 0.1 मोल 500 ml मध्ये. याचा अर्थ पर लिटर किती होतात? 0.2 मोल. म्हणजे हे मोलॅरिटी 0.2 मोलार आहे. कळलं का? आताच घेतलेलं एक्झाम्पल. आता 9.8 म्हणजे ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट, कारण 49 ग्राम इज 1 ग्राम इक्विव्हॅलंट. का ते? कारण मागं जाऊन बघा, हाफ मोल इज 1 ग्राम इक्विव्हॅलंट, 49 ग्राम म्हणजे 4.9 हे 0.1 ग्राम इक्विव्हॅलंट. याचा अर्थ 9.8 हे म्हणजे 9.8 घेतलेलं आहे, म्हणजे आपण ग्राम इक्विव्हॅलंटच्या भाषेमध्ये 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट घेतले. पण हे 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट 500 ml मध्ये म्हणजे 1000 ml मध्ये, म्हणजे 1 लिटरमध्ये 0.4 ग्राम इक्विव्हॅलंट. तर 0.4 ग्राम इक्विव्हॅलंट, 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट हे 500 ml मध्ये आहे. याचा अर्थ 1000 ml मध्ये 0.4 ग्राम इक्विव्हॅलंट होणार. म्हणजेच नॉर्मॅलिटी ही, हे मगाशी आपलं काय लिहिलं मी इथं, 0.1 मोल इन 500 ml म्हणजे 1000 ml मध्ये 0.2 मोल, 0.2 मोलार, हे 0.2 मोलार, 0.0 नाही, 0.2 मोलार. आणि 500 ml मध्ये ग्राम इक्विव्हॅलंटच्या भाषेत 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट. 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे पर लिटर किती होणार? 0.4 ग्राम इक्विव्हॅलंट. म्हणजे पर लिटर द नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स पर लिटर किती येतात ती तशी नॉर्मॅलिटी. नंबर ऑफ मोल्स पर लिटर किती येतात ती तशी मोलॅरिटी. ओके. आणि त्यामुळं हे 0.2 ग्राम इक्विव्हॅलंट 500 ml मध्ये म्हणजे पर लिटर म्हणजे 1000 ml 0.4 नॉर्मल आहे. लक्षात आलं का? आता बघा ना, 0.4 ला 2 ने डिवाइड केलं तर 0.2 येतात की नाही? म्हणजे अशा पद्धतीने ते खात्री करायची फॉर्मॅट. आणि नंतर आता इथून पुढं ते बेसिसिटी म्हणजे काय, मग मोनोबेसिक कोण आहे, डायबेसिक, मग ट्रायबेसिक पण ॲसिड असतं, फार कमी वापरायचं, पण येतील चर्चेत आपल्या. एवढं तरी आत्ता केलं मी म्हणतो ना, म्हणून मी की एवढ्या गोष्टी इतर अनेक टॉपिक्समध्ये पदोपदी लागणार आहेत. म्हणून मी ह्या टॉपिकमधल्या आत्तापर्यंत जे झालेलं आहेत ते, आणि थोडं MCQs न्यूमेरिकल्स आणखी एखादं लेक्चर, हे या टॉपिकमधून 11वी-12वीला MCQsला लागण्याच्या दृष्टिकोनातून हे 99% आहे. मग आणखी काही त्या टॉपिकच्या स्पेसिफिक काही डेफिनेशन, 11वीची एक्झाम, ते ठीक आहे. मग ते थोडंसं मागं ठेवलं. ते आता एखादी गोष्ट मार्कच्या हिशोबाने कमी महत्त्वाची असेल, पण ती पदोपदी लागणार असेल पुढं कुठंतरी, तर ती मागं ठेवता येत नाही. लक्षात घ्या. काहीतरी प्लॅन असतो टीचर स्टुडंटचा शिकण्याचा, शिकवण्याचा. तर त्याच्यामध्ये हे असं आहे. त्याप्रमाणे तुम्ही बेससाठी एकदा हे कळलं की याच्यावरून तुम्ही हे करू शकता. असं एखादं एक्झाम्पल घ्यायचं, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं घ्या, 500 ml घ्यायला पाहिजे असं काही नाही. कुठलंही ऑड घ्या, कॅल्क्युलेटर घेऊन करा. जर राऊंड फिगरमध्ये घेतलं की कॅल्क्युलेशन पटपट करायला आणि समजून घ्यायला बरं पडतं, म्हणून असं घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने याच्या आधीचे सगळे पहिल्यापासून सुरू करून इथंपर्यंत तुम्ही केलं तर तुम्ही तुमचा पाया तयार करता. थँक्यू.